गुड मॉर्निंग, नमस्कार सर्वांना। सकाळचे 5:30 वाजलेले आहेत। गावातलं यशवंतरायाचं मंदिर आहे। आम्ही आता महाबळेश्वरला फिरायला जाणार आहोत। महाबळेश्वरला जाताना थोडीशी मस्ती, गाण्यांच्या भेंड्या, लोणंद, नीरा आणि आता खंडाळे मार्गे आम्ही महाबळेश्वरला चाललेलो आहोत। विश्वास कमजोर होना, हम चले एक रास्ते से, हमसे भूल कर भी कोई भूल जाना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का नमस्कार। आता आम्ही वाईमध्ये आलोय, वाईच्या गणपती बाप्पा। बाहेरचा परिसर आहे। कृष्णा नदीच्या तीरेवरती हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे। सुंदर आणि मनमोहक असा परिसर आहे। घाटात असं एक छान मंदिर आहे। इतकं छान वातावरण आहे, एकदम सकाळचं प्रसन्न वाटतंय। तेरी भी चुप मेरी भी चुप, कोणाला काही सांगू नका, कबूल 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 कबूल। आता आम्ही पाचगणी इथे आलेलो आहे आणि तिथे पारशी पॉइंट बघण्यासाठी आम्ही चाललोय। बा इतकं छान वातावरण आहे, मस्त आहे, भारी वाटतंय, एकदम थंड। नदी आहे, हिचा उगम महाबळेश्वर इथं झालेला असून पारशी पॉइंट ह्याला म्हणतात। ह्या बिलार गावामध्ये प्रत्येक घरामध्ये स्वतःची लायब्ररी बनवलेली आहे, ग्रंथालय आहे प्रत्येकाचं। इथं या गावामध्ये सर्वात जास्त स्ट्रॉबेरी पिकली जाते। इतकी छान घनदाट झाडी, एकदम मनमोहक दृश्य बघा, कशी चालली एन्जॉय मस्ती। बघा आमच्या वहिनी, बघा वहिनी, ही कृष्णा नदीचं उगम आहे। किती छान असं वातावरण आहे, थंड असं। चला आता आपण तिकडे पुढे जातोय।
बघा स्वच्छता एकदम भारी आहे. बघा फोटोशूट चाललेलं आहे ह्यांचं. बाय बाय. करवंद अजून ह्याला करवंद आलेली नाहीत. बघा कसली छान आहे नदी. बघा इथे हे गणपती बाप्पाची ह्याच्यामध्ये स्मूर्ती साकारली. बघा समोर एक काढकी समोर तिकडून कुणीकडून तिकडनं इथं सोंड आहे बघा आणि दोन्ही साईडला 2 कान. बघा आकार कसा आहे. निसर्गाने हे तयार केलेलं आहे. एकदम छान आहे. ही गोलमाल पिक्चर मधली गाडी आहे. हा कमळगड आहे. हे कमळगड आहे. बघा ह्या कमळगडाच्या चौबाजूनी पाणी बघा. कमळगडाच्या चारी बाजूनी पाणी असल्यामुळे ह्या गडाचं नाव कमळगड असं पडलेलं आहे. आणि बघा इथं एक छोटं हे मध्ये पाणी आहे. धरणाच्या मध्ये पाणी आहे बघा. अलीकडच्या बाजूला एक छोटंसं गाव आहे. पलीकडे एक आहे बघा. इथं सौदागर हिंदी पिक्चर सौदागरची शूटिंग झाली बघा. बघा ही छोटी स्ट्रॉबेरीची रोपे आहेत. बघा ह्यांनी जमिनीच्या वरती 5 फूट अंतरावरती अशा चौकोनी ह्याचं बनवलेले आहेत बॉक्स सारखं. त्याच्यामध्ये लाल कलरची माती भरून ज्यावरती हे स्ट्रॉबेरीची पिकं घेतलीत. बघा हे स्ट्रॉबेरीचं रोप आहे. ह्याला या अशा प्रकारची फुलं येतात. उडू नका. आणि नंतर हे स्ट्रॉबेरीचं बघा छोटंसं फळ आहे. बघा हे छोटं कवडं आहे. नंतर हो का अशा प्रकारचं फोटोसाठी ठेवल्यात. हो का हो का हो का फुलं स्ट्रॉबेरी. इथं जुनं महाबळेश्वर आहे. तिथं मंदिर आहे पंचगंगा मंदिर. 5 नद्यांचं संगम असणारं मंदिर आहे. नाही आज आहे बाहेर काढायला. आज गर्दे लाईन आहे. लाईन आहे. लाईन आहे. हां मॅडम मोळच्या मला तिथे करायचं करत आहे. यायला पाहिजे. पाणी पितानाचा व्हिडिओ घ्या. पाणी पितानाचा व्हिडिओ घ्या. इतकं छान पाणी. हो का आजी ह्या पाणी देतं सर्वांना. हो का आजी विनामूल्य. डोंगरातलं असं छान नारळाच्या पाण्यासारखं पाणी लागतंय.
एकदम स्वच्छ पाणी, नारळाच्या पाणी असं डोंगरामधून मुरलेलं पाणी येते खाली. आजींचं वय 79. आजींचं वय 79 वर्षे. विनामूल्य. सांगू द्या किती तर कशाचं पाणी. आजी कुठून पाणी येत आहे? पाणी डोंगरात नाही होय. जडीबुटीचं पाणी. जडीबुटीचं पाणी. त्या पाण्यावर पहिले टायगर याचे पाणी प्यायला. हा आता टायगर नाही, आता लेपड म्हणजे बिबटे येते होय. गरमीमध्ये. आता ह्या दिवसात या मग तुम्ही बिबट्या वगैरे येतात त्यावेळेस तुम्ही नसताल इथं नाही का? 7 किलोमीटर माझं घर आहे. होय. इथनं मारायला येते कशाला बिबट्याला बघायला येते. हो. फक्त त्याचे ते ठसे उमारते, त्या ठशावर मी बघते त्यांना हा हा. की आज बिबट्या आला किंवा टायगर आला ते समजतं. टायगरचा मोठा पंजा असतो हा हा. आणि बिबट्याचं रान असतं. किती पिढी तुमची पाणी पाजते? ती 3री पिढी माझी. ती 45 वर्ष आली माझ्या नवऱ्याच्या मागून. कारण की गोडे तेलाचा डबा असा फोडून त्याला एक दांडी मारून लोखंडाच्या डब्यात 70 वर्षे लोकांना पाणी बसलं काचेच्या गल्लासाने. आता काचेची गल्लासं मला परवडत नाही. काचेच्या गल्लासात पाणी घेतलं तर त्याच्यात पाणी आहे का गल्लास आहे हे समजत नाही. पण ते आता मला परवडत नाही. तिथून मागं कशी पोरं बाळं होती तेव्हा गल्लास विकत आणून द्यायची. आम्हाला बाजार लई लांब आहे ना हा हा. खरेदी करायला. वाईसला आम्ही खरेदी करायला. अरे पाणी खूप चांगलं. आजी खूप छान छान माहिती दिली तुम्ही. मस्त. तुम्हाला ते सगळ्यांचं पुण्य मिळणार. फेमस केले मला दाखवून टीव्हीला बघून माणसं. नाव काय आहे तुमचं आजी? माझं बनूबाई बनूबाई. मारुती पवार. होय. गाव कुठलं? जुनं महाबळेश्वर, क्षेत्र महाबळेश्वर. होय. हा हा. आम्ही तिकडूनच आलोय आता. 7 किलोमीटरवर येते मी चालत. आणि आता संध्याकाळची दर्शन गाडीने जाते. हा हा. चालत नाही. वय माझ्या 79. अरे बापरे. आम्ही तिकडून आलोय बारामती. चला येतो मग. थँक्यू. कसले डोंगर येत, कसले डोंगर येत. चला. कसलं उंच डोंगर आहे बघा. छान. दरवाजे बघा किती भक्कम आहेत असे. इथं तोफ आहे. प्रत्येक ठिकाणी एक माणूस असायचा उभा राहिलेला. प्रत्येक ठिकाणी बघा असं ह्याच्यामधून आहे ना, कोण शत्रू जर आला असेल तर ह्याच्यातून बघायचे. शिवराय दुर्गापती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नम श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. गडावरती भवानी देवीचं मंदिर
आज त्रिपुरा पौर्णिमा असल्यामुळे संध्याकाळचे 6:45 झालेले आहे. आम्ही प्रतापगडावरती आलेलो आहोत. सगळं दुःख आलेलं आहे सगळीकडे. बघा सगळीकडे अंधार असा दाटला आहे. जाईन गाडी रे प्रेच काय अरे इकडे शेअरच नाही इकडे प्रे भेटणे माझ्याकडे आहे म्हणलं माल काय राहत म्हणलं रे त्याला जय